आई अहो बरं वाटतंय ना आता अप्पांना? डोळे उघडलेत पण दातखीळ बसलेलीच आहे अजून. गंमतच वाटते बाई गप्प बसलेला नवरा बघून. पण आजी अप्पांना ते छायाचित्र बघून असं का झालं असेल? अगं कारण ते छायाचित्र माझ्या सासऱ्यांचं म्हणजे धोंडोपंत नारायणपंत केतकर यांचं आहे. माहिती आहे ना तुम्हाला? अप्पांचा चेहरा मोहरा अगदी त्यांच्या वडिलांप्रमाणे आहे ने. आणि दरारा सुद्धा बर का. काय सांगता? ब्रिटिशांच्या काळात ना त्यांच्या सैन्यात होते. मोठा रुबाब होता त्यांचा. आणि मुख्य म्हणजे इंग्रजांनाही लाजवेल असं खरडं इंग्रजी बोलायचे. आय प्लेज माय हंबल एलिजन्स, माय बॉडी, माय सोल, माय ब्रीथ and my entire life to the divinity and guiding light, that is Her Majesty Queen Victoria. काय म्हणजे माझे पणजोबा इंग्रजी बोलायचे? फक्त इंग्रजीच बोलायचे. आणि कोणी चुकलं ना इंग्रजीचे उच्चार वगैरे तर भयंकर संताप यायचा त्यांना. एकदा तर तुमच्या आप्पांना त्यांनी बुकलून काढलं होतं इंग्रजीचा उच्चार चुकला म्हणून. काय? Blunders will not be pardoned. सासरे बुवा चिडले ना की हे चळा कापायचे. आप्पा घाबरायचे. हे ऐकायलाच कसं तरी वाटतंय नाही? हो ना ग. या जगात आप्पा दोनच गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे अंधार आणि दुसरे दादा म्हणजे त्यांचे वडील. दादा क्षमा करा मला. दादा मारू नका. हे मला माहितच नव्हतं हो आई. नाही म्हणजे आप्पा बोलता बोलता एकदा बोलून गेले होते पण हे एवढं सगळं मलाही माहित नव्हतं हो. आजी अप्पांनी त्यांच्याच वडिलांचं छायाचित्र लपवून का ठेवलं असेल? म्हणजे एवढ्या वर्षात आम्ही कधी पाहिलं नाही. अगं भीतीच बसली होती ना एवढी मनात. म्हणजे ते गेल्यावर सुद्धा समोर छायाचित्र आलं ना तरी चळा कापायचे ते. मग एक दिवस घेतलं आणि एका पेटीत बंद करून टाकलं. म्हणजे आप्पांचे वडील खरंच शेरात सव्वाशेर होते. वडिलांसमोर तुमचे आप्पा पावशेरही नव्हते. बाप म्हणजे थरकाप असंच म्हणायला लागेल आप्पांच्या बाबतीत. हे बर चल आपण बोलत काय बसलोय, स्वयंपाकाला लागूया. मानसी गोड काय करायचं का आज? गोड? तिथीनी तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. आई म्हणजे लक्षात होतं तुमच्या? हो तर आमचे भाऊजी ज्या दिवशी तुझ्या ताब्यात गेले तो दिवस कसा विसरू आम्ही. माझा शेरासारखा मुलगा अगदी गाय झालाय. काय हो आई तुम्ही? बरं काकू सांग ना गोड काय करूयात? शेवयांची खीर करूया. म्हणजे आप्पांना पण आवडते ना. आप्पांच्या पानात खीर बघितली ना की ते छायाचित्रणाचं सगळं प्रकरण विसरून जातील आप्पा. 2 तास माझ्याकडून डोकं चोळून घेतलंय. आता घोरात पडले असतील. Attention! You have forgotten your esteemed father. Stupid, featherhead, brainless creature of the highest order. रागावू नका हो माझ्यावर. रागावू नको तर काय करू? इंग्रजी येत नाही म्हणून किती नुकसान करून घेतलंस तू स्वतःचं. अरे परदेशी जायचं होतं आणि ब्रिटिशांच्या कंपनीत मोठं ऑफिसर व्हायचं होतं तर त्यांच्या भाषेवर प्रभुत्व मिळवायला नको का? इंग्रजी विषयात कायम भोपळे घेऊन आलास आणि स्वतःला येत नाही म्हणून त्याचा राग दुसऱ्यावर काढत राहिलास. काय तर म्हणे स्वदेशी केतकर. अरे लायकी आहे का तुझी इंग्रजी बोलायची? आणि मी इंग्रजी बोलतो म्हणून माझा फोटो तू अडगळीत टाकलास. आज तुझ्या राशीला येऊन मी तुला चांगला धडा शिकवतो. उत्तम मुहूर्त आहे आजचा. आजच येतो. काय काय भयानक स्वप्न होतं हे. भयानक होतं हे स्वप्न. आप्पा या 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 सुनबाई या. आप्पा खीर केली शेवयांची. हो का? हो. आज काय विशेष? आप्पा
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आई म्हणाल्या उत्तम आहे आजचा मुहूर्त, आजच करा. उत्तम आहे आजचा मुहूर्त. उत्तम मुहूर्त आहे आजचा. अरे कसले लग्नाचे वाढदिवस साजरे करताय? आम्ही आमच्या काळी कधी केली नव्हती ही असली थेर. मुहूर्त चांगला आहे म्हणे. या साहेबांनी सकाळी सकाळी आप्पांना ते छायाचित्र दाखवल्यामुळे आप्पा सकाळपासून उखडलेलेच आहेत. त्यामुळे घरी काही साजरं करता येणार नाही. Don't worry, Sai. We'll have party over here. नचिकेत, काय गरज होती बरं हे उद्योग करायची? आपला भाई एकदम आहेच उद्योगपती. Hey, I thought दाखवला पाहिजे फोटो म्हणून दाखवला. ए पण तुला पणजोबांचं छायाचित्र सापडलं कुठे? What? झोबा काय? अरे जोबा नाही रे, पणजोबा, ग्रेट ग्रँडफादर. What was his name? धोंडोपंत केतकर. ब्रिटिश सैन्यात कामाला होते ते. त्यांना इंग्रजी संस्कृती भाषा खूप आवडायची. Wow. Don't tell me. Look. अरे खरंच. एवढंच नाही तर आप्पांना इंग्रजी येत नाही म्हणून खूप चिडायचे ते आप्पांवर. आणि आप्पाही खूप घाबरतात हा त्यांना. काय हिटलर? सॉरी, आप्पा घाबरायचे? हो खूप. माझ्या आप्पांना हसायचं नाही हा, नाहीतर मी चालले. हे सगळं ठेवते, मी चालले. Oh no 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 no. थांब तू थांब, जाऊ नको. आम्ही नाही असत. ओके. सॉरी वहिनी, सॉरी. पण भाई आता जर सईचे पणजोबा असते तर तुझं लग्न कधीच ठरवलं असतं रे. म्हणजे बघ ना, तू एकतर इम्पॉर्टंट आयटम आणि त्यात तुझं फाडफाड फाडफाड इंग्लिश. भाई ते तुझं इंग्लिश ऐकून ते जाम खुश झाले असते. तुमचं लग्न लावूनच टाकलं असतं डायरेक्ट. I wish he was alive. भाई तुझ्यासारखं परदेशी नातजावई मिळाला म्हणून अख्ख्या पार्ल्याला पार्टी दिली असती त्यांनी. True. हो खरंच. हा हे भाई इमॅजिन कर ना, ते आता स्वर्गातून खाली आले, तुमचं लग्न लावलं, एक नंबर, तुमची जोडी एकदम सुपर डुपर हिट झाली. काम भारी असेल ना? Yeah, I wish he would come here. पण आप्पा आहेत ना आमच्यामध्ये, ग्रेट वॉल ऑफ चायना. चांगला धडा शिकवणार आहे मी त्याला. रोज नवीन काहीतरी शोधत असतो माझ्या विरोधात. अहो त्याचं वय काय, तुमचं वय काय, नका नादी लागू त्याच्या. त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. त्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा काहीतरी. अहो कशाला एवढा स्वतःचा वेळ आणि शक्ती वाया घालवताय? उद्योग काय कमी आहेत का तुम्हाला? काय म्हणाला? नाही म्हणजे तुमचं मनन वाचन चिंतन ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. हे बघा मी आधी बसू का जरा? बसा. हं. मी काय करायचं हे तुम्ही मला सांगू नका. त्यानं भांडण उकरून काढलंय, मी नव्हे. अहो पण लहान आहे तो. असं कितीचं जग पाहिलंय त्यांनी की त्याला अक्कल असणार आहे. आता त्याचे वडील रवी आपल्या प्रसन्न एवढे आणि तो आपल्या सई एवढा, म्हणजे नातवासारखाच ना. आपला नातू? छे 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 छे. अहो गेल्या जन्मी महापाप केल्यानंतर हा असा नातू पदरी येतो. नातजवाई तर होणारच आहे आणि या जन्मीची पाप फेडायला लावणार आहे. काय म्हणालात? नाही मी म्हणलं कुठे एवढी पाप फेडणार आहे कोणास ठाऊक. नाही नाही, तुम्ही काय बोलता आणि तुमच्या मनात काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. मी बापडी कुठे काय बोलले? नाही, तुम्हाला एवढाच जर कळवळा असेल ना त्या कांगारूचा, तर मग आत्ता ह्या क्षणी तुम्ही नेसत्या वस्त्रांनीची घराबाहेर पडा आणि तिकडे जाऊन राहा ना. अहो काहीतरीच काय बोलताय? मी कशाला तिकडे जाऊ? नाही नाही, जा 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 जा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मिळून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटता येतील. नाही, तुमच्या मनात काय चाललंय हे मला चांगलं माहिती आहे. मनात काही असलं तरी सगळ्याच इच्छा काही पूर्ण होत नाहीत. काय? नाही तसं काही माझ्या मनात नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही सारखा त्या नचिकेतचा जप करत बसू नका, ध्यास घेतल्यासारखा. नाही, मी जप करत नाहीये त्याचा. मला राग आलाय. अहो पण विनाकारण किती रागवायचं एखाद्यावर? विनाकारण? अहो त्यानं काय काय उकरून काढलंय हे दिसत नाहीये का तुम्हाला? मी सोडणार नाही त्याला, लक्षात असू दे. अरे देवा, आज संध्याकाळचा आमचा बेत कळला तर उद्रेकच होईल या धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा.
विल हॅव अ ब्लास्ट दिस इव्हनिंग. पार्टीचे सगळे अरेंजमेंट झालेत सई. धन्यवाद नचिकेत. माझ्या काका काकूंसाठी किती करतोयस तू. कम ऑन, त्याच्यामध्ये थँक्यू काय, ते माझे पण काका काकू आहेत राईट, सो नो नीड टू बी सो फॉर्मल. अरे मी फक्त धन्यवाद म्हणाले तुला. नो 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 धन्यवाद. एनिवे लिसन, मी तुझा फेवरेट केक ऑर्डर केलाय, स्ट्रॉबेरी केक. सो कम टिल इट, सगळे या. हो, आजी आणि काका काकू येतीलच. आणि तू? अरे मी कशी येऊ नचिकेत. कशी म्हणजे बाकीचे येणार तसं वॉकिंग? अरे नचिकेत मी नाही येऊ शकत. मी मगाशी पण तुझ्याकडे आले तेव्हा रिचाचं कारण सांगून आले. असो, दिस टाइम रेशमकडे जाणार आहे असं सांग. नचिकेत सारखं खोटं बोलणं मला नाही जमणार. Say, come on. Everything's fair in love and war. नचिकेत अरे हट्ट करू नकोस, मी नाही येऊ शकत. साई प्लीज, तुझा फेवरेट केक ऑर्डर केलाय मी. हो मी तो नंतर खाईन. हा नो, तुला यायला पाहिजे. अरे नचिकेत, दिवे लागणीनंतर मी बाहेर नाही पडू शकत. आप्पांना चालत नाही असं संध्याकाळी बाहेर पडलेलं. आणि मी तुला मिस करेन, त्याचं काय? अरे थोडंसं मिस करावंच लागेल ना. थोडं नाही, खूप जास्त मिस करेन. तूच तर म्हणतोस ना की मी नेहमी तुझ्या मनात असते. मग मी तिथेच असेल संध्याकाळी. हा, सो तू आता माझेच वर्ड्स माझ्यावरच यूज करणार. गुड गुड, स्मार्ट मूव्ह. बरं, तुझा निरोप मी काकूला देते. तिला हे सगळं कळल्यावर खूप आनंद होईल. इट्स माय प्लेजर टू स्वीट हार्ट. बट आय एम थिंकिंग की आपण आपली अॅनिव्हर्सरी कधी सेलिब्रेट करू. साई बोल ना, कधी करणार आपण आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट? बरं नचिकेत, मी ठेवते भ्रमणध्वनी. मला काकूशी बोलायचं जरा. God, I love you so much. एवढ्या क्यूट मुलीचा ग्रँडपा हिटलर कसा असू शकतो? अरे वा सई, ये ना. संध्याकाळची तयारी चालली आहे वाटतं. मला सांग, कुठली साडी नेसू? वेळ घेऊन तयार होणार म्हटल्यावर आमचा शैलेश काका तुला बघूनच घायल होणार वाटतं. अगं घायाळ वगैरे काय, 12 वर्ष झालेत आमच्या लग्नाला. आणि आता आमचे नाही, तुमचे दिवस आहेत. छान आहेत जावई बापू. हा म्हणजे नचिकेत काय मला आधीपासूनच पसंत होता. सई, छुपा रुस्तम निघालीस अगदी. कुणाला म्हणजे कुणाला पत्ताच लागू दिला नाहीस. अगं काकू, आजीला माहित होतं. आणि माणसाचा स्वभाव महत्वाचा, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. आणि तू त्याची भाषा नाही, त्याचं मन बघितलंस. आणि त्याचं मन ना अगदी सोन्यासारखं आहे. हो हो काकू, जरा हळू बोल, हळू. अगं किती घाबरतीयेस वेडाबाई. हे बघ, मला सांग कुठली साडी नेसू? ए काकू, अगं किती छान ड्रेस आहे. हाच ड्रेस घाल आज रात्री. अगं आम्ही ते हनीमूनला म्हणजे महाबळेश्वरला गेलो होतो ना आम्ही, तेव्हा यांनी मला घेऊन दिलाय हा ड्रेस. अच्छा, म्हणजे आठवणी पण आहेत जोडलेल्या. पण ह्या आठवणी इतके वर्ष फक्त कपाटातच साठवून ठेवलेल्या आहेत. 12 वर्षात फक्त एकदा हा ड्रेस घातलाय म्हणजे बघ. मग तर तू आज हाच घालायचास. जुन्या आठवणींना उजाळा दे. कसं शक्य आहे साई? हे असं काहीतरी घालून मला घराबाहेर पडताना आप्पांनी बघितलं ना, तर आप्पा मला कायमचं घराबाहेर काढतील. आणि फक्त मला नाही, यांना पण घराबाहेर काढतील. खरं तर ना, यांना हे असे ड्रेस खूप आवडतात. पण घालायचे कधी? मग काय, फक्त कपाटातून काढायचे, हे असे अंगाला लावून बघायचे आणि परत घडी घालून कपाटात ठेवून द्यायचे. इकडे आण. अगं इकडे आण, इकडे आण. अगं काय करते? आणि काय करतेय? नचिकेतकडे जा, तिकडे जाऊन हा ड्रेस घाल. म्हणजे इथून जाताना ड्रेस घालायची गरज नाही आणि तुझी इच्छा पण पूर्ण होईल. खरंच ग? काकू, खरंच खूप गोड दिसशील. आणि काकाला पण बघ, खूप आनंद होईल. सई, खरंच खूप मस्त सुचलंय तुला. यांना ना खरंच खूप आनंद होईल. 12 वर्षात इतक्या वेळा यांनी मला सांगितलं असेल की एकदा तरी हा ड्रेस घालून दाखव ना. खूप हौशेने घेतला होता की यांनी मला हा ड्रेस. बघ बघ, तुझा चेहरा आत्ताच किती चमकतोय. सई, अगं कधी एकदा 8 वाजतात ना, असं झालंय मला. परिणाम
परिणाम या शब्दासाठी पर्यायी शब्द 5 अक्षरी. 5 अक्षरी. पर्यवसान. पर्यवसान. चल चल मानसी. फसवणूक.